कधी तुम्हाला असा एखादा माणूस भेटलाय का, जो समोर हसत असतो, सगळ्यांशी छान बोलत असतो, पण तरीही त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी न बोललेलं दडलेलं जाणवतं. कर्क राशीचे हे खरं गुपित आहे, जे कधीच सहजपणे आपलं मन उघड करत नाहीत. त्यांच्या शांततेच्या मागे किती भावना, किती आठवणी आणि किती न सांगितलेले संघर्ष लपलेले असतात, हे बाहेरून कोणालाच कळत नाहीत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे, कर्क राशीच्या मनात खरं काय चालतं, ते इतकं सगळं का लपवतात आणि कोणत्या क्षणी ते पूर्णपणे बदलून जातात. अशी सत्य जी तुम्ही कधीच कुठे ऐकली नसतील. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी उलगडणार आहे ते कदाचित तुमच्याच आयुष्याशी जोडलेलं असू शकतं. कर्क राशी भावना लपवतात, पण मनात वादळ चालू असतं. ज्योतिष सांगते सत्य. कर्क राशीची लोक बाहेरून शांत, संयमी आणि स्थिर दिसतात, पण त्यांच्या मनात मात्र सतत विचारांचं आणि भावनांचं वादळ चालू असतं. हे लोक प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात, पण ती व्यक्त करत नाहीत. त्यांना आपली वेदना, दुःख किंवा असुरक्षितता कोणासमोर उघड करायला आवडत नाही. त्यामुळे अनेकदा लोकांना वाटतं की कर्क राशीची लोक खूप मजबूत आहेत, पण खऱ्या अर्थाने ते आतून खूप संवेदनशील असतात. त्यांच्या मनात प्रेम खूप खोलवर असतं. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण जेव्हा त्यांना दुखावलं जातं, तेव्हा ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, सगळं सहन करतात, मनात साठवून ठेवतात. हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आणि कधी-कधी दोषही ठरतो. कारण ते बोलत नाहीत, ते समोरच्याला त्यांच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही. कर्क राशीची लोकं खूप भावनिक असतात, पण त्याच वेळी ते खूप काळजी घेणारे आणि जपणारेही असतात. आपल्या माणसांसाठी ते नेहमी उभे राहतात. कोणीतरी दुखावलं तर त्यांना स्वतःपेक्षा जास्त वाईट वाटतं. पण जेव्हा त्यांना कोणी दुखावलं तर तेव्हा ते शांत राहून स्वतःला सांभाळत राहतात. त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःच्या भावना व्यक्त करणं. ते मनात सगळं ठेवतात आणि त्यामुळे कधी-कधी ते एकटे पडतात. पण ज्यांनी त्यांना खरं समजून घेतलं, त्यांना कर्क राशीची लोकं आयुष्यभर साथ देतात. कर्क राशी म्हणजे एक गूढ समुद्र आहे. वरून शांत, पण आतून खोल असंख्य भावना आणि विचारांनी भरलेला. कर्क राशीची लोकं त्यांच्या आठवणीशी खूप जोडलेले असतात. एखादी छोटीशी गोष्ट, एखादा क्षण किंवा एखाद्या व्यक्तीचा एक शब्दही त्यांच्या मनात कायमचा घर करून राहतो. ते भूतकाळ विसरत नाहीत. उलट त्यातून ते आपलं वर्तमान घडवत असतात. म्हणूनच ते अनेकदा जुन्या गोष्टींमध्ये हरवलेले दिसतात. त्यांना सुरक्षितता आणि आपलेपणाची खूप गरज असते. जिथे त्यांना भावनिक आधार मिळतो, तिथे ते पूर्णपणे खुलतात. पण जर त्यांना असं वाटलं की कोणी त्यांचा गैरफायदा घेतोय किंवा त्यांना समजून घेत नाही, तर ते हळू या नात्यापासून दूर जाऊ लागतात. ते अचानक नातं तोडत नाहीत, पण मनातून मात्र आधीच अंतर ठेवायला सुरुवात करतात. कर्क राशीची लोकं निर्णय घेताना केवळ लॉजिक वापरत नाहीत, ते मनाचं ऐकतात. त्यांच्यासाठी भावना ही सर्वात मोठी दिशा असते. त्यामुळे कधी-कधी ते चुकीचे निर्णयही घेतात, पण त्यातून ते शिकतात आणि पुढे अधिक सावध होतात. त्यांच्यात एक वेगळी अंतर्ज्ञान शक्ती असते. समोरच्याच्या बोलण्यापेक्षा त्यांना त्यांच्या वागण्यातून आणि ऊर्जा यातून खूप काही समजतं. कोण खरा आहे, कोण फक्त दिखावा करतोय, हे ते सहज ओळखू शकतात. त्यामुळेच ते लोकं निवडताना खूप काळजी घेतात. कर्क राशीची लोकं बाहेरून साधे आणि सामान्य वाटतात, पण त्यांच्या आत एक वेगळंच विश्व असतं. ते स्वप्नाळू असतात, पण वास्तवाशी जाणीवही त्यांना असते. ते स्वतःला वारंवार समजवतात, सावरतात आणि पुन्हा उभे राहतात. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते कधीही पूर्णपणे हार मानत नाहीत. जरी ते खूप वेळा आतून तुटले असले तरी ते कोणालाही ते दिसू देत नाहीत. ते पुन्हा उभं राहण्याची ताकद स्वतःमध्ये शोधतात. कर्क राशी म्हणजे भावनांचा एक गूढ प्रवास आहे, जिथे प्रत्येक क्षण, प्रत्येक नातं आणि प्रत्येक अनुभव मनात खोलवर उमटत जातो. कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये एक विशेष गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांची शांत निरीक्षण करण्याची सवय. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतात. कोण काय बोललं, कोण कसं वागलं, कोणाच्या बोलण्यात बदल आला, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. त्यामुळे ते लोकांना समजून घेण्यात पटाईत असतात. त्यांच्या आयुष्यात विश्वास हा खूप मोठा मुद्दा असतो. एकदा त्यांनी कोणावर विश्वास ठेवला, तर ते पूर्णपणे त्या व्यक्तीशी जोडले जातात. पण जर तो विश्वास तुटला, तर ते पुन्हा तसंच कोणावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. ते लगेच राग व्यक्त करत नाहीत, पण आतून ते नातं तुटलेलं असतं.
कर्क राशीची लोक स्वतःच्या जगात राहायला आवडतात. त्यांना खूप मोठी गर्दी, गोंधळ किंवा सतत लोकांमध्ये राहणं आवडत नाहीत. ते निवडक लोकांमध्येच आनंदी राहतात. त्यांच्यासाठी शांतता म्हणजे सुख असतं आणि त्यामुळे ते एकांतात वेळ घालवून स्वतःला समजून घेतात आणि पुन्हा ऊर्जा मिळवतात. त्यांच्यात एक वेगळी सृजनशीलता असते. ते भावना शब्दांमध्ये, संगीतामध्ये किंवा विचारांमध्ये व्यक्त करू शकतात. जरी ते प्रत्यक्ष बोलून सगळं सांगत नसले, तरी त्यांच्या कामातून किंवा कृतीतून त्यांच्या मनात काय चाललंय हे दिसून येतं. कर्क राशीची लोकं स्वतःवर खूप कठोर असतात. ते इतरांना सहज माफ करतात, पण स्वतःच्या चुका ते सहज स्वीकारतच नाहीत. ते वारंवार स्वतःला दोष देतात आणि मनात विचार करत राहतात, की मी अजून चांगलं करू शकलो असतो. हीच गोष्ट त्यांना आतून अधिक संवेदनशील बनवते. त्यांची एक खास बाजू म्हणजे ते नात्यामध्ये स्थिरता शोधतात. त्यांना तात्पुरत्या गोष्टींपेक्षा दीर्घकाळ टिकणारे संबंध महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच ते पटकन कोणाशी जोडले जात नाहीत. पण एकदा जोडले गेले, की ते त्या नात्याला पूर्णपणे जपतात. कर्क राशीची म्हणजे एक शांत, एक खोल प्रवाह आहे, जो वरून साधा दिसतो, पण आतमध्ये असंख्य भावना आणि विचार आणि न बोललेली सत्य वाहत असतात. कर्क राशीच्या लोकांची आणखी एक वेगळी बाजू म्हणजे त्यांचा वेळ घेऊन खुलण्याचा स्वभाव. ते लगेच कोणासमोर स्वतःला उघड करत नाहीत. सुरुवातीला जे थोडे आबोल, थोडे अंतर ठेवून वागणारे असतात, पण जसा विश्वास वाढतो, तसं ते हळू आपलं खरं रूप दाखवू लागतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी संयम लागतो. त्यांच्या मनात अनेक स्तर असतात. वरच्या स्तरावर ते जे दाखवतात ते फक्त थोडंसंच असतं. आत खोलवर त्यांच्या विचारांची आणि भावनांची गुंतागुंत असते. ते स्वतःलाही कधी-कधी पूर्णपणे समजू शकत नाहीत. म्हणूनच ते वेळोवेळी स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेले दिसतात. कर्क राशीची लोकं एखाद्या नातात असताना खूप प्रामाणिक असतात. ते दिखावा करत नाहीत, पण अपेक्षा मात्र खोलवर ठेवतात. त्यांना असं शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची वाटते. कोणी त्यांच्यासाठी लहान-सहान गोष्टी केल्या, तरी ते त्याला खूप मोठे मानतात आणि त्याची कदर करतात. त्यांच्यात एक शांत लढवय्या असतो. ते मोठ्याने भांडत नाहीत, आवाज चढवत नाहीत आणि पण त्यांच्या मनात चाललेली झुंज खूप मोठी असते. ते परिस्थितीशी शांतपणे लढतात आणि बाहेरून सगळं सामान्य असल्यासारखं दाखवतात. कधी-कधी ते स्वतःलाच मागे ठेवतात. इतरांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी ते स्वतःच्या इच्छांना बाजूला सारतात. त्यामुळे अनेकदा त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण जेव्हा ते स्वतःकडे लक्ष देऊ लागतात, तेव्हा त्यांच्यात एक नवीन आत्मविश्वास दिसून येतो. कर्क राशीची लोकं बदलांना पटकन स्वीकारत नाहीत. त्यांना स्थिरता आवडते. ओळखीच्या गोष्टी आवडतात, पण एकदा त्यांनी बदल स्वीकारला, की ते त्यात स्वतःला पूर्णपणे जुळवून घेतात आणि त्यातूनही काहीतरी चांगलं निर्माण करतात. त्यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते शब्दांपेक्षा शांततेत जास्त काही सांगतात. कधी-कधी त्यांचा शांतपणा हीच त्यांची सर्वात मोठी भाषा असते. त्यांना ती समजते. त्यांच्यासोबत त्यांचं नातं खूप घट्ट होतं. कर्क राशी म्हणजे हळूवार उलगडणारी कहाणी आहे, जी प्रत्येक पानावर नवीन भावना, नवीन विचार आणि आतल्या जगाची वेगळी झलक दाखवत असते. कर्क राशीच्या लोकांच्या स्वभावात एक विलक्षण जिद्द दडलेली असते, जी पहिल्या नजरेत कधीच लक्षात येत नाही. ते बाहेरून मवाळ, समजूतदार आणि शांत दिसतात. पण जेव्हा त्यांच्या मनात एखादा ठाम निर्णय तयार होतो, तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत. ते आक्रमक पद्धतीने लढत नाहीत, पण शांतपणे आपलं लक्ष्य साध्य करतात. त्यांना भावनिक सुरक्षितते इतकीच मानसिक स्थिरताही महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते आयुष्यात घाईगडबडीत निर्णय घेत नाहीत. प्रत्येक गोष्ट ते मनात अनेक वेळा तोलून पाहतात. त्यांचे परिणाम विचारात घेतात आणि मगच पुढचं पाऊल टाकतात. ही सवय त्यांना चुका टाळायला मदत करते. पण कधी-कधी हे जास्त विचार करत बसतात आणि संधी हातातून निघून जाते. कर्क राशीची लोकं एखाद्या व्यक्तीशी जोडले गेले, की ते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीची त्यांना काळजी असते. ते प्रत्येक नातं टिकवतात असं नाही, तर त्यात सतत ऊब आणि जिव्हाळा जपतात. त्यांना नात्यात खोलपणा हवा असतो. वरवरची ओळख त्यांना कधीच समाधान देत नाही. त्यांच्या मनात एक वेगळंच कल्पनाविश्व असतं. ते वास्तवात जगत असले तरी त्यांच्या विचारांमध्ये अनेकदा स्वप्नांची रंगत असते. ते भविष्याबद्दल विचार करतात, नात्यांबद्दल कल्पना करतात आणि स्वतःच्या आयुष्याला एक अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. तर कधी-कधी त्यांच्या मनात भीतीही खोलवर दडलेली असते.
गमावण्याची भीती, नातं तुटण्याची भीती किंवा पुन्हा दुखवल्या जाण्याची भीती. पण तेही भीती कधी बाहेर दाखवत नाहीत. ते स्वतःला धीर देतात आणि हळू त्या भीतीवर मात करतात. कर्क राशीची लोकं वेळेनुसार खूप बदलतात, पण त्यांचा मूळ स्वभाव कायम राहतो. संवेदनशीलता, जपणूक आणि प्रामाणिकपणा. ते आयुष्यात कितीही पुढे गेले तरी त्यांच्या मनातल्या भावना तितक्याच खोल आणि खरे असतात. त्यांची एक खास ओळख म्हणजे ते नात्यामध्ये शब्दांपेक्षा भावना जपतात. त्यांच्यासाठी प्रेम हे फक्त बोलण्यात नसतं, तर ते कृतीत, काळजीत आणि न बोलता समजून घेण्यात असतं. कर्क राशी म्हणजे शांततेतही ताकद असलेली एक भावना आहे, जी आवाज न करता देखील खूप काही सांगून जाते. कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये एक खोल अंतर्मुख प्रवृत्ती आढळते. ते स्वतःशी संवाद साधायला घाबरत नाहीत. उलट एकांतात ते स्वतःला अधिक स्पष्टपणे समजून घेतात. त्यांच्या मनात चालणाऱ्या विचारांची गती इतकी वेगवान असते, की बाहेरून शांत दिसणाऱ्या या व्यक्ती आतून सतत काहीतरी विश्लेषण करत असतात. त्यांना लोकांपेक्षा भावना अधिक वाचता येतात. कोणी काही बोलले नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावर सूक्ष्म बदल, वागण्यातले छोटे संकेत किंवा शांततेतला अर्थ ते सहज पकडतात. त्यामुळे ते अनेकदा लोकांच्या मनातलं ओळखतात, जरी ते समोरच्याने स्पष्टपणे व्यक्त केलं नसलं तरी. कर्क राशीची लोक आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधतात. मोठ्या यशापेक्षा एखादं मनापासून मिळालेलं धन्यवाद, एखादी आठवण, एखादा खास क्षण, या गोष्टी यांच्यासाठी जास्त मौल्यवान असतात. ते जीवनाचा वेगळ्याच नजरेतून अनुभव घेतात. त्यांच्या स्वभावात एक रक्षण करणारी वृत्ती असते. ते आपल्या माणसासाठी ढाल म्हणून उभे राहतात. कोणी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला त्रास दिला तर ते शांत बसत नाहीत. जरी ते स्वतःच्या भावना दाबून ठेवत असले तरी आपल्या लोकांसाठी ते खंबीरपणे उभे राहतात. कर्क राशीची लोक स्वतःला वेळोवेळी नव्याने घडवत राहतात. एखाद्या अनुभवातून हे ते तुटले तरी त्या तुटलेल्या भागांना ते पुन्हा जुळवतात आणि त्यातून शिकून पुढे जातात. त्यामुळे त्यांच्यात एक अदृश्य ताकद तयार होते, जी बाहेरून लगेच दिसत नाही. त्यांची एक वेगळी सवय म्हणजे ते सगळ्यांसाठी उपलब्ध असतात, पण स्वतःसाठी मात्र थोडे मागे राहतात. इतरांच्या समस्या ऐकून घेणं, त्यांना समजून घेणं, त्यांना आधार देणं हे सहज करतात. पण जेव्हा त्यांना स्वतःला आधाराची गरज असते, तेव्हा ते मागायला संकोच करतात. कर्क राशीची लोकं वेळेचं महत्त्व ओळखतात, पण त्यांच्यासाठी वेळ म्हणजे फक्त घड्याळाचे काटे नसतात. त्यांच्यासाठी वेळ म्हणजे आठवणी, अनुभव आणि नात्यामध्ये घालवलेले क्षण असतात. त्यामुळेच ते प्रत्येक नात्याला वेळ देतात आणि त्यातच आपलेपण जपतात. कर्क राशी म्हणजे भावनांची एक खोल गुंफण आहे. तिथे प्रत्येक भावना एकमेकांशी जोडलेली असते आणि त्या सगळ्यांचा मधोमध एक शांत पण अत्यंत मजबूत मन उभं असतं. जर तुम्ही कर्क राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणी खास व्यक्ती असेल, तर आजच त्यांना हा छोटासा संदेश पाठवा आणि त्यांना कळू द्या की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. कारण कर्क राशीची लोकं शब्दांनी कमी, पण भावनांनी खूप काही जपतात. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जोडला असेल, तर लाईक करून त्याचा सपोर्ट नक्की दाखवा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या राशीविषयक सत्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका क्लिकमुळे अशा अजून अनेक अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमचा अनुभव, तुमच्या भावना किंवा तुम्हाला कितपत हे खरं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं एक कमेंट दुसऱ्यांसाठीही प्रेरणा ठरू शकतं. आणि हो, हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत जरूर शेअर करा, ज्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, पण मनाने खूप काही जपून ठेवतात. कदाचित तुमच्या शेअरमुळे त्यांना कुणीतरी समजून घेईल.